नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भगवान श्री दत्तात्रयांच्या गुरुचरित्र या ग्रंथामध्ये नित्य कर्माचरणानुसार आपण आचमन का करावे, त्याचे महत्त्व व त्याचे फायदे काय आहेत व कोणते आचमन कोणत्या मंत्रोच्चाराने करावे याची सर्व माहिती नमूद केलेली आहे. आचमन केल्यानंतर आपले शरीर हे हलके होते. जी आपल्या शरीरातील ॲसिडिटी आहे ती कमी होते. आचमन करताना जर आपण एखाद्या मंत्रोच्चाराचा उच्चार केला नाही आणि तसेच आचमन केले तरी त्याचा फायदा हा होत असतो. आपण दिवसभरात जेवढे काही पाणी पीत असतो ते पाणी, त्यातील थोडेच पाणी हे रक्तात घेतले जाते. मग बाकीचे पाणी कुठं जाते? तर मग पाणी पिताना सुद्धा आपण थोड्या थोड्या अंतराने जर आचमनाद्वारे पाणी पिले तर नक्कीच त्याचा फायदा सुद्धा आपल्याला होईल व आचमन करताना